अय्य नमस्कार मंडळी, वेलकम टू ज्योती तोंडारेस किचन. तर आज आपण बनवतोय पनीर टिक्का. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्याची प्युरी करून घेऊयात. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तेल. त्याला तापवून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायच्या 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1-2 कापलेल्या मिरच्या व एक छोटासा आल्याचा तुकडा. त्याला चांगलं परतून घ्यायचं. आल्याचे काप करून घेतले तरीही चालतील. त्यानंतर त्याच्यात टाकायचा कांदा. 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत. 2 छोटे कांदे किंवा एक मोठा कांदाही चालेल. कांदा चांगला लाल परतून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचा टोमॅटो. 2 टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत व सगळे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं. या बाबतीत मी शेवटला एक टिपही देणार आहे. सो वॉच टिल द एंड. आपलं परतून झालेलं आहे. आता आपण बनवूयात त्याच्यासाठी लागणारा मसाला. तर इथे मी घेतलेला आहे पनीर टिक्का मसाला. थोडंसं पावशर दूध घ्यायचं. त्यामध्ये तो पनीर टिक्का मसाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. याला आपण परतून घेणार नाही आहोत. ह्याला नंतर आपण भाजी टाकताना परतून घेऊयात. पण तो व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. त्याच्या गुठळ्या नाहीत राहिल्या पाहिजेत. तर आता आपण भाजी तयार करायला चालू करूयात. त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, जिरी मोहरी, आपण केलेली प्युरी, प्युरीला चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं मिक्स केलेलं दूध. दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण मसाला टाकलेलं दूध परतून नव्हतं घेतलं, त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं.
किंवा एक चांगली उकळी घेऊन घ्यायची. त्यानंतर त्याच्यात टाकायचे पनीरचे काप. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं पनीर करताना राहिलेलं जे पाणी असतं, म्हणजे जेव्हा आपण पनीर आणि व्हे वेगळे करतो ते राहिलेलं व्हे जे असतं ते मी आत्ता ॲड केलेलं आहे. पनीरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की व्हे जे असतं ते फेकून द्यायचं नसतं, ते पनीर करताना आपण उपयोगी आणू शकतो. तर ते अशाच प्रकारे आपण उपयोगी आणू शकतो. याने भाजी एकदम चटचटीत होते. नंतर टाकायचं लाल तिखट, हळद, मीठ. मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण पनीर करताना आपण व्हेमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं. भाजीला एक चांगली उकळी काढून घ्यायची. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता. यावेळेस माझ्याकडे अवेलेबल नव्हती. भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे आपली पनीर टिक्का मसाला भाजी तयार आहे. And the last one is tip of the day is जेव्हा आपण प्युरी करताना भाज्या परततो त्यावेळेस जर भाज्या व्यवस्थित परतल्या नसतील तर नंतर आपण भाजी करताना परतू शकतो. अँड असंच घरगुती खात राहा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.